हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता. रस आंबे आले की धिरडे हे होणारच. लातूर भागामध्ये धिरडे खूप फेमस आहेत. आम्हाला तरी हे रस धिरडे खूप आवडतात. करण्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे. 3 पीठ एकत्र करायचे. ज्वारीचं जास्त घ्यायचं, नंतर गव्हाचं, नंतर डाळीचं. असे तिन्ही पिठं एकत्र मिक्स करायचे पाणी टाकून. त्यातल्या गुठळ्या पूर्ण नाहीशा करायच्या. स्मूथ पीठ करायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ चवीसाठी थोडंसं धने जिरे पूड टाकायचे, ज्यामुळे ते नुसते खायला खमंग लागतात. एकदम डोशासारखे धिरडे होतात आणि रसासोबत खूप छान लागतात. निर्लेपचा तवा घ्या किंवा उथळ तवा घ्या डोशाचा. त्या तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि खूप छान गरम करून घ्यायचा तो, तरच ते धिरडे छान उलटले जातात. तेल लावून आपण एक धिरडं टाकून पाहिलेलं आहे. हे पीठ जर 1-2 तास तुम्ही भिजत ठेवलं असंच तर खूप जाळीदार धिरडे बनतात. कधीही हे खाण्यासाठी खूप छान आहेत. रस नसेल तर दही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. मग किती सुंदर भाजलेला आहे, किती जाळीदार धिरडा तयार झालेला आहे. असे लुसलुसीत खमंग धिरडे कितीही खाल्ले तरी पोट भरत नाही आणि रसासोबत ते अप्रतिम लागतात. एक पातेलं भरून पीठ तयार केलं तरी ते कमीच पडतं. असे मस्त धिरडे बनवून घ्यायचे. हा पूर्ण भाजलेला आहे खालून वरून. एकदम पातळ डोशासारखा धिरडा तयार झालेला आहे. असं दुसरा असंच करून घेऊया आपण. तव्याला तेल लावायचं आहे, तवा गरमच ठेवायचा आहे आणि पद्धतीने धिरडे टाकतानाच पहा कसे छिद्र तयार होतात, जेणेकरून ही जाळी तयार होते आणि हे पीठ छान भिजलेलं आहे. आणि चारी सगळीकडून हे चांगलं गरम होऊ द्यायचं, त्यामुळे ते उलटलं जाईल. हे पहा किती मस्त झालेलं आहे. आपण खूप करपवायचं नाही, खूप कच्चं ठेवायचं नाही. त्याला मस्त कलर येऊ द्यायचा आणि दोन्ही साईडने थोडं भाजून घ्यायचं आणि मस्त दुसरा धिरडा पण रेडी. पटपट धिरडे तयार होतात. टिफिनसाठी असतील, मुलांना खाण्यासाठी असेल, इन्स्टंटसाठी असेल, खूप भारी लागतात. करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. रसासोबत पण खूप छान लागतात. रेसिपी करून पहा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला कमेंट्स करा की रेसिपी कशी वाटली. खूप छान झालेला आहे हा पण धिरडा. असे इन्स्टंट धिरडे आपण बनवून पटकन खाऊ शकतो. नाश्त्यासाठी असेल, जेवणासाठी असेल. याबरोबर जर केशर आंब्याचा रस असेल तर आणखीन छान. हा पहा, मस्त रस पण तयार करून ठेवला होता मी फ्रीजमध्ये थंड. आणि हे धिरडे आणि रस भारी. नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.